हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. हा आज ना आपला मकर संक्रांत म्हणजे इंग्रजी महिन्यामधला पहिल्याच महिन्यातला पहिला सण. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ मी तुम्हाला देऊ शकत नाही, फक्त मी तोंडानेच बोलू शकते की सगळ्यांनी माझ्याशी गोड बोला आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे ना सर्वच सण मैत्रिणींची एक गडबड चाललेली असेल ना, म्हणजे कोणाकोणाची सुगडं वगैरे पूजायची असतील किंवा नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल. कोणाकडे नैवेद्य दाखवतात पण कोणाकडे नैवेद्य दाखवत पण नाही, कोणाकडे सुगड पूजतात कोणाकडे पूजत पण नाहीत, असं सुद्धा असतं. म्हणजे मोस्ट ऑफ आमच्याकडे कोकणामध्ये तर एकच सुगड असं पूजली जाते. ते नंतर दाखवेल की मी माझ्या पद्धतीने कशी सुगड वगैरे पूजलेली आहे किंवा कोणाकडे अशी 5 लाल मडकी वगैरे पुजतात, मध्ये काळा आणि लाल मडकं ठेवून. तर अशीच ना जो तो आपापल्या पद्धतीने सुगड आज पूजली जाते त्यांची. तर इथे मी पण सुगड पूजणार आहे. अजून माझी पूजेची काहीच तयारी झालेली नाही आहे. फक्त मी सामान एका साईडला काढून ठेवलेलं आहे. सगळी पूजा वगैरे देवपूजा वगैरे झालेली आहे आणि फक्त मी इथे पाट वगैरे मांडून ठेवले. अजून मी त्याच्यावरती सुगड वगैरे पूजलेली नाही आहे. मी पहिला विचार केला, कारण का मला दुपारी जायचं आहे ना ऑर्डरला. तर मी विचार केला की सगळी पहिला ना इथे एका साईडला पूजेची तयारी करून ठेवते आणि दुसऱ्या साईडला फटाफट मी अर्धी-मुर्धी जेवणाची तयारी करून ठेवते. अर्धी-मुर्धी म्हणजे बऱ्यापैकी सगळे फोडणी वगैरे जेवढं पण घालायचं आहे ना, तेवढ्या सगळ्या जेवणाची मी इथे तयारी करून ठेवते. आणि ते सगळं झाल्याच्यानंतर फक्त मला शेवटी जे माझं एक शॉर्टकट म्हणजे काम राहणार आहे, ते त्याच्या अगोदर मी पूजा वगैरे करून घेणार. म्हणजे ते झालं की लगेच नैवेद्य वगैरे भरून मग मी कामाला निघून जाईल. तर इथे मी नैवेद्यामध्ये बनवते आहे डाळ भात, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, सुकी उसळ असते ना, ती मटकीची उसळ बनवणार आहे आणि श्रीखंड पुरी बनवणार आहे. तर इथे कुकर माझा लावून झाला होता. कुकरमध्येच मी डाळ भात आणि इथे 2 बटाटे मी उकडवून घेतले होते. उकड बटाट्याची भाजी बनवणार आहे. म्हणजे सोल बटाटा बोलतात ना, तशी मी साधी सिंपल एकदम भाजी बनवून घेणार आहे. इथे मी मस्तपैकी अगदी साधी सिंपलच वाटण वगैरे काही न घालता फोडणीची वरण बनवलेली आहे. फोडणी वगैरे घातलेली आहे वरणाला आणि इथे सोल बटाट्याची भाजी बनवते. आणि मी कांदा वगैरे काहीच म्हणजे लसूण वापरला आहे. नाहीतर कोणाकोणाकडे एकदम कांदा लसूण अगदी चालत नाही. तर मी इथे ना म्हणजे माझ्याकडे मोस्ट ऑफ ना बटाट्याची भाजी आणि पुरी वगैरे जेव्हा बनते ना, तेव्हा खूप साऱ्या अशा आणि केव्हाही माझ्याकडे नैवेद्याचं खूप सारं जेवण बनतं ना, तेव्हा सगळं संपतच नाही. आता मी हे आत्तापुरती जेवण बनवलं आहे, पण मिताली नाही आहे दुपारी जेवायला, कारण का ती जाणार आहे ताईबरोबर बाहेर. आणि सकाळी मी आणि मनोहरने ना फोडणीचा भात केला होता, तो नाश्त्याला करून घेतलेला आहे. तर इथे मी जेवढं पण हे जेवण बनवलेलं आहे ना, खरंच म्हणजे तुम्ही बघू शकता इथे टोप केवढे आहेत. आणि मी फक्त 2च सोल बटाट्याची भाजी घातलेली आहे आणि अगदी ना थोडीशीच मटकीची उसळ बनवणार आहे. तर इथे मस्तपैकी बटाट्याची भाजी पण बनवून घेतलेली आहे. म्हणजे अगदी होते, त्याला फक्त आता हे घालायचं, कोथिंबीर वगैरे घालायची आहे. तर ते मी सगळी तयारी करते. डाळ पण मस्तपैकी छान अगदी साधं वरण बनवलेलं आहे, त्याला पण फोडणी घातलेली आहे. आणि इथे सोल बटाट्याला पण छान फोडणी घातलेली आहे. इथे माझी ना खूप घाई गडबड चाललेली आहे. म्हणजे कामाला पण जायचं आहे आणि मी इथे बघितलेलं कॅलेंडरमध्ये ना की टायमिंग ह्याच्यामध्ये ना, जेव्हा मी कॅलेंडर म्हणजे मला माहिती आहे की सुगड पूजण्याचा किंवा ना मकर संक्रांतीचं एक काहीतरी ठराविक टाईम वगैरे असतं. पण मी ते बघितलं तर मला ह्याच्यामध्ये काहीच माझ्या कॅलेंडरमध्ये बघितलं आणि मी कॅलेंडर घेतलेलं आहे केंद्रातून. माझ्याकडे कालनिर्णय नाही आहे. तर त्याच्यानुसार म्हणजे कसं टाईम टेबलने हे करायचं आहे ना, की सुगड वगैरे पूजायचं आहे, ते मी बघितलं. पण माझ्या ह्याच्यामध्ये काही नाही, फक्त हा आजचा दिवस आनंदी दिवस आहे एवढंच मला माहिती आहे. म्हणून मी ना सुगड वगैरे पूजायच्या भानगडीमध्ये पडली. आणि मी कामावर जेव्हा गेले ना, तेव्हा मला ताई बोलते की तू सुगड पूजले का? मी बोलले की हो पूजले म्हणून. तर ती बोलते की अगं सुगड पूजण्याचा एवढा टाईम, असा टाईम आहे, त्याच्यामध्येच सुगड पूजायचं आहे. मी बोलली अगं हे मला तू काल नाहीतर सकाळी सांगायची होतीस ना, तू ऐन टायमाला आता ते पण तू कुठल्या टायमाला सांगते. आणि तिने मला सांगितलं होतं 3 वाजता. तर मी बोलली की आता हा सगळा टाईम निघून पण गेला आणि तू मला 3 वाजता म्हणजे जेव्हा पूजायचं असतं पूजायला मी घेणार असं तुला वाटलं का? मी घरी पण नाही, मी कामाला पण निघून गेले होते सगळं करून.
तर ना मी आले की असो, आता मी मनापासून केलेलं आहे ना, त्यामुळे मला एवढं काय मी ते ध्यानी असं ते म्हणजे मनी ध्यानी पण काही घेत नाही की अरे माझा हा टाईम चुकलेला आहे हे ते असं काय नाही. मी मनापासून देवाला नमस्कार केला आणि मला सगळं सुगड वगैरे पुजून घेतले ना, मग मला त्याचं काही टेन्शन नव्हतं. फक्त माझ्याकडनं पूजा झालेली आहे ना, एवढंच मला फक्त माहिती होतं. तर इथे तुम्ही बघू शकता की माझी बटाट्याची भाजी आणि डाळ वगैरे सगळं झालेलं आहे. आणि इथे मी पुरी बनवते आणि पुरी आपली तिखट मीठ मसाल्याची असते ना पुरी, छान लागते. कारण का श्रीखंडबरोबर जेव्हा किंवा खिरीबरोबर मी पुरी वगैरे बनवते ना, तेव्हा साधी पुरी बनवत नाही, मोस्ट ऑफ अशी तिखट मिठाचीच पुरी बनवते. इथे मी ना मटकीची उसळ पण फोडणीला घातलेली आहे. ती पण साधी सिंपलच बनवलेली आहे, अगदी सुकी, म्हणजे ह्याच्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे, पण साधी सिंपल सुकी बनवणार, अशी ओलसर बनवत नाही. तर इथे एका साईडला मी भाजी फोडणी घालून शिजायला ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडला मी चांगलं पिठामध्ये थोडंसं ना सगळं मीठ मसाला कोथिंबीर कसुरी मेथी वगैरे सगळं घातलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. छान असं ना हाताने मी सगळं तेल पिठाला लागेल ना अशाप्रमाणे सगळं चोळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन ना पीठ छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे. आणि हो, पुरी बनवायची आहे ना, म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं ना 2 चमचे इतकं बारीक रवा घातलेला आहे. म्हणजे ना मस्तपैकी पुरी अशी टम्म पण फुगते आणि थोडंसं पीठ आपलं मग लवकर मऊ होत नाही. कारण का ना त्याच्यामध्ये रवा असतो ना, तर पीठ म्हणजे पाणी जेवढं असतं ते सगळं रवा सोक करून घेतं, म्हणून पीठ पण चांगलं घट्टच राहतं. तर इथे तुम्हाला दाखवते की इथे सगळी मी एका साईडला ना म्हणजे जेवणाचं सगळं झालेलं आहे माझं, फक्त पुऱ्या बनवायच्या आहेत आता. तर इथे पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे आणि इथे तुम्हाला दाखवलं असेल की एका प्लेटमध्ये ना सगळं मी म्हणजे जेवढ्या भाज्या असतात ना आपल्या ह्या सीझनमध्ये जेवढ्या पण भाज्या असतात ना, त्या सगळ्या म्हणजे वांगं वगैरे सोडून ठराविक भाज्या अशा काय काय असतात, सगळ्या घेत नाहीत, अशा ठराविक भाज्या घेतात की जेणेकरून ना त्या मटक्यामध्ये घालतात. आणि मी इथे तुम्ही बघू शकता फक्त 2च मटकी घेतलेले आहेत. म्हणजे हे आपलं मडकी बोलू शकत नाही, याला मटके वगैरे काही बोलत नाही, याला सुगड बोलतात. म्हणजे प्रत्येक ना टायमाला जेव्हा ते मटक्याची भांडी असतात ना, आपल्या प्रत्येक ह्याच्याप्रमाणे ना त्याची नावं ना वेगळे वेगळे असतात. जसं आता मी इथे पूजेला लावलं आहे ते सुगड, नंतर मग आपण ह्याला लावू शकतो, घाटाला लावू शकतो तेव्हा कळश बोलतात. तसं प्रत्येक आपल्या विधीमध्ये जसं जसं यूज करतो ना आपण हे मडकी, त्याला प्रत्येक टायमाला नावं वेगळी असतात. तर ही सुगड छान मी त्याला ना पहिला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे आणि गंध लावून घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ना सगळे म्हणजे शेंगा, घेवडा आणि परत भाताची लोंबी असते, भाताची लोंबी नसते, गव्हाची लोंबी असते ती गव्हाची लोंबी असते, परत तिळगुळ. आणि मी ह्या टायमाला खरंच मला तिळगुळ बनवायचं ना अगदी म्हणजे 11-12 तारखेला पण माझ्या लक्षात नाही की मला आता तिळगुळ बनवायला पाहिजे आहे. अगदी मला काल भोगीची भाजी पण मी सकाळी जाऊन, अरे आज भोगी आहे ना, तेव्हा मी भाजी सकाळी जाऊन घेऊन आली, माझ्या लक्षात अजिबात म्हणजे एकदम डोक्यातून निघूनच गेलं होतं. तर इथे मी ना ही भाजी पण म्हणजे हे सामान आहे ना, सगळं सुगड पुजायचं सामान आहे ना, ते मी सकाळी जाऊन घेऊन आलेली आहे. कारण का रात्री ऑलरेडी मी खूप उशीर आलेली, जेवण वगैरे बनवेपर्यंत मला उशीर झाला होता. मी काहीच सामान काल येताना घेऊन नव्हती आलेली, कारण का 2 बॅग वगैरे असतात ना आणि मला तेवढे पेशन्स नसतात की मार्केटमधून येता येतं सगळं घेऊन यायचं. तर मी सकाळी जाऊन हे सगळं घेऊन आले आणि मला ऐन टायमाला गेल्याच्या नंतर ना मला जेवढी म्हणजे ऊस वगैरे तर काय मिळालंच नाही. त्यामुळे मी तुम्ही बघितलं असेल ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये माझ्या ना ऊस नव्हता, बाकी सगळं साहित्य होतं, फक्त ऊसच नव्हता. तर मी तेच फक्त ऊस माझ्याकडे नाही, म्हणून मी ना त्याच्याबद्दल ना साखर घातलेली आहे. आणि तिळगुळ नाही आहेत म्हणजे लाडू नव्हते ना, म्हणून ह्याच्यामध्ये मी सुट्टे तीळ असतात ना ते तीळ आणि थोडंसं गूळ घातलं होतं. ह्या सुगडीमध्येच पुजायला मी घातलं होतं. त्याच्यानंतर छान याला वस्त्र वगैरे तयार केलेलं आहे, जे आपले कापूस असं वाती असतात ना, वातीच्या कापूस, त्याचेच मी असं गोल अशी माळ बनवलेली, त्याला हळद कुंकू वगैरे घालून ना सगळं छान मी सुगडीला घातलं होतं. त्याच्यानंतर इथे अगरबत्ती वगैरे दाखवून घेतलेला आहे, दिवा वगैरे मी हे केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना माझी ही सुगड मी पुजून घेतलेली आहे. छान अशी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर असो, माझा टाईम मला माहिती नव्हतं, पण मी माझ्या हिशोबाने केलं आहे ना, त्यामुळे जरा पण मी संकोच केला नाही आणि देवाला छान असं नमस्कार वगैरे केलेला. आणि बघा अशा प्रमाणे मी ना छान अशी सुगड वगैरे पुजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी परत फक्त माझं पुरी बनवायची आहे म्हणून मी किचनकडे ह्या साईडला वळले, तर तिथे दाखवते तुम्हाला. मी ना हे बघा, हे सुद्धा तीळ आणि गूळसुद्धा आज घेऊन आलेली सकाळी.
त्याच्यानंतर आता मी जेव्हा बनवेल तेव्हा बनवेल, पण मी घरात आणून ठेवलं ना म्हणजे मी केव्हा तरी बनवणार ते. तर इथे भाजी पण माझी मटकीची झालेली आहे आणि याला आता कोथिंबीर वगैरे घालून ती बाजूला काढून ठेवणार आहे. आणि आता फक्त राहिलेलं आहे पुरी बनवण्याचं काम राहिलेलं आहे. पण मी बोलली तोपर्यंत सगळ्या आजूबाजूचा थोडासा पसारा वगैरे आटपते आणि थोडीशी ना म्हणजे नैवेद्याची तयारी करते, जेणेकरून ना मला ताट वगैरे काढून ठेवायचं असेल ते काढून ठेवलेलं आहे एका साईडला. आणि काय काय साहित्य म्हणजे लागणार आहे मला, कारण का मिताली पण आता नाही आहे, मिताली निघून गेली होती ताईबरोबर जाण्यासाठी. तर इथे फक्त मी होते आणि माझी इतकी घाई झाली होती ना की विचारून सोय नाही, कारण का मला सुगड पण पुजायचं आहे, कामाला जायची त्याची पण तयारी करायची आहे, इथे नैवेद्य पण बनवायचं आणि सगळं नैवेद्य व्यवस्थित टायमात झालं पाहिजे होतं. आणि मला निघायचं होतं घरातून 1 वाजता, पण शेवटी मला उशीर झाला. मी 1:15ला घरातून निघाली, कारण का एवढं झटपट करणं ना खरंच केव्हा केव्हा असं टास्किंग होतं माझ्यासाठी. मग थोडंसं असं सगळं डोकं फिरल्यासारखं होतं, म्हणजे गोल तिथल्या इथं फिरायचं असतं ना. इकडे देवाची पूजा केली, इकडे जरा किचनकडे बघितलं, मग परत इकडे बघितलं काय राहिलं आहे की नाही राहिलं आहे, सगळं डोक्यामध्ये ठेवून ना असं लक्षात ठेवून सगळं व्यवस्थित सगळं करायचं असतं. तर चला इथे फायनली ना मस्त की पापड वगैरे तळून घेतलेले आहेत आणि देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे, म्हणजे पुऱ्या वगैरे पण सगळं झालेलं आहे. तर इथे छान असं घरच्या देवाला पण नैवेद्य काढलेलं आहे आणि सुगडीला पण नैवेद्य काढलेला आहे. त्याच्यानंतर ना माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी आता फायनली चाललेली आहे कामावरती. म्हणजे मी आज ॲक्च्युली त्यांना सांगितलं होतं समोर की मला यायला जमणार नाही, मी उद्या आली तर चालेल काय. पण असतात ना त्या लोकांचे पण प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे त्या लोकांनी पण काहीतरी टाईम टेबल सेट केलेलं असतं ना की आज बोलवलं तर सगळीच सुगड वगैरे पुजतात असं काय नसतं ना. आणि ज्यांच्याकडे जायचं होतं ते एक होते साऊथ इंडियन आणि एक होते गुजराती, आणि ते पण माझे चॅनल बघतात हां, म्हणजे माझं म्हणजे त्यांनी मला सबस्क्राईब पण केलेलं आहे आणि माझं चॅनलसुद्धा ती लोकं बघतात. तर सगळ्यांकडेच मकर संक्रांत करतात असं नाही आहे ना, त्यामुळे ते लोकं त्यांच्या हिशोबाने मला बोलवलेली होती. तर चला आता मी निघालेली आहे ऑर्डरला जायला आणि आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.